ये फेविकॉल का मजबूत जोड है, टूटेगा नहीं असं म्हणत घराघरात पोचलेल्या पिडिलाइट इंडस्ट्रीज बद्दल आज जाणून घेऊया। बलवंत पारेख आणि सुशील पारेख हे दोघे देशभक्त भाऊ छोटे व्यापारी होते आणि 1954 मध्ये त्यांनी रंगद्रव्य मिश्रण तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला। कापड उद्योगातच हे द्रव्य वापरलं जात होतं। याच उद्योगात जर हे भाऊ रमले असते तर भारताला आत्ताचं फेविकॉल कदाचित मिळालंच नसतं। लाकूड काम करणारे सुतार ते शाळेत हस्तकलेचे छोटे छोटे उपक्रम या सगळ्यासाठी हे फेविकॉल वापरलं जाऊ लागलं। आधीच्या कंटाळवाण्या आणि डाग पाडणाऱ्या पर्यायापासून लोकांची कायमची सुटका झाली आणि हे कसं घडून आलं ते आज पाहूया। रसायनशास्त्र विषयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बलवंत पारेख सुरुवातीला एका लाकडाच्या कारखान्यात कारकून म्हणून काम करत होते। तिथले सुतारकाम करणाऱ्या लोकांची अडचण त्यांनी अगदी जवळून पाहिली होती। या लोकांना जवळजवळ सगळ्या कामांसाठी गोंद किंवा खळ लागायची आणि तेव्हा उपलब्ध असलेली गोंद ही प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेली असायची। ती वापरण्याआधी गरम करावी लागायची, तिला एक प्रकारचा घाणेरडा वास असायचा आणि तिला चिकटपणाही लगेच जायचा। सगळे सुतार ती वापरायला वैतागलेले असायचे। बलवंतची रसायनशास्त्राची पार्श्वभूमी इथे उपयोगी पडली। लोकांना नेमकं काय हवंय हे त्यांना पूर्णपणे समजलं होतं। आता तसं द्रव्य त्याने तयार करायला घेतलं। अथक प्रयोग करून रेझिन असलेली रासायनिक गोंद त्याने बनवली आणि या गोंदेचा रंग पांढरा होता, तिला वास नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे यात प्राण्याची चरबीही नव्हती आणि ती चक्क शाकाहारी होती, शिवाय टिकाऊ होती। या उत्पादनाला बलवंतनं नाव दिलं फेविकॉल। तोपर्यंत आपला भाऊ सुशीलच्या साथीनं त्यानं छोटासा व्यापार सुरू केला होता आणि रंगद्रव्य मिश्रण ते बनवत होते। पण फेविकॉलचा जन्म झाला आणि दोघांसाठी सगळंच बदललं। तेव्हाच्या उपलब्ध गोंद उत्पादनापेक्षा फेविकॉल वेगळं आणि उपयुक्त होतं। त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल त्याची जाहिरात करण्याची त्यांना फारशी गरजच पडली नसेल, पण तसं नव्हतं। उलट जाहिरातीतल्या वेगळेपणानं फेविकॉल लोकांच्या मनात कायमचं विराजमान झालं। पारेख बंधूंनी फक्त फेविकॉल बनवलंच नाही तर त्याचा एक ब्रँड अगदी सुरुवातीपासून तयार केला आणि उत्पादन कुणाला विकायचं हे आधी निश्चित केलं। त्यानुसारच रणनीती बनवली। किरकोळ खरेदीदारांना आकर्षित करण्याऐवजी त्यांनी सुतारकाम आणि लाकूडकाम करणाऱ्या कारखान्यांना आपलं लक्ष केलं। त्यांना उत्पादनाचं महत्त्व आणि उपयोग समजावून सांगितला। फेविकॉल का जोड ही जाहिरातही अशा लोकांना उद्देशूनच होती। फेविकॉलचा लोगो नीट आठवा। 2 हत्ती विरुद्ध दिशांनी एक लाकडाचा ओंडका खेचून नेत आहेत, पण तो तुटत नाहीये, कारण तो फेविकॉलनं जोडलेला आहे असा हा लोगो आपल्याला सांगतो आणि तीच फेविकॉलची ओळख आहे। ही ओळख आपल्या जाहिरातींमधून ठासून सांगण्यात पारेख बंधू यशस्वी झाले। देशात तेव्हा लाकडी फर्निचर फार मोठ्या प्रमाणात खपत होतं आणि तिथे सुतारांना गोंदेची गरज लागणार होती। त्यामुळे कंपनीनं सुतारकाम करणाऱ्यांनाच आपला ग्राहक बनवलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले। एकदा ही ओळख झाल्यावरच कंपनीनं विस्ताराच्या कल्पना राबवल्या। फेविकॉल हे असं सुतारकाम करणाऱ्यांसाठी आहे, तसंच ते घरगुती हस्तकलेसाठीही आहे हे पुढच्या टप्प्यात लोकांना समजावून सांगितलं। त्यासाठी घरगुती वापराला उपयुक्त अशी उत्पादनं आणली आणि लहान आकर्षक बाटल्यांमध्ये ती लोकांसमोर नेली। अवजड फर्निचर ते घरगुती गोष्टी अशा सगळ्यांसाठी उपयुक्त असा एक भारतीय ब्रँड तयार झाला, तो म्हणजे फेविकॉल। नाविन्यपूर्ण जाहिरातींनी हा ब्रँड देशभर पोहोचवला। त्यासाठी कंपनीनं कधीही सेलिब्रिटीजना जाहिरातीत स्थान दिलं नाही। त्यांनी सामान्य माणसाच्या चित्रीकरणातून फेविकॉलचा उपयोग सांगितला आणि पुढे निर्माण होणाऱ्या स्पर्धेलाही ते याच पद्धतीने सामोरं गेले, कारण हा ब्रँडच इतका फोफावला होता की स्पर्धा अशी तयार होऊच शकली नाही। फेविकॉल एकमेव होतं। हळूहळू 71 देशांमध्ये फेविकॉल निर्यात होऊ लागलं। भारतात पिडिलाइट इंडस्ट्रीजचं 11,000 कोटींचं साम्राज्य उभं राहिलं आणि ॲडेसिव्ह व्यवसायात 70% मक्तेदारी या कंपनीनं मिळवली। बलवंत यांचं द्रष्टेपण, नाविन्याची कास, ब्रँडिंग आणि ग्राहकांशी जोडलेली जवळीक यातून ही कंपनी मोठी होत गेली। तुम्हाला फेविकॉलची ही कहाणी कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आणखी कुठल्या ब्रँडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला सांगा
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका.